हे आहेत आपल्या गावातील भावी पोलीस आणि भावी सैनिक, यांच्या सगळ्यांना आपल्या ब्लॉगमध्ये घेतलं आणि आपण वाट बघत बसलो लालपरीची. वाट बघतच होतो की लालपरी सुसाट आली आणि आपल्याला दर्शन दिले. लालपरीचे दर्शन घेतले आणि आपण सरळ निघालो लालपरीमध्ये बसण्यासाठी. लालपरीमध्ये बसलोच होतो की तेवढ्यातच आपल्याला लागलं थोडंफार क्लिनिंगचं काम. क्लिनिंगचं काम यासाठी लागलं की खिडक्या उघड्याच होत्या, त्यामुळे धुड्डा येऊन बसला होता. नंतर पोहोचलो पुसदमध्ये पोहोचल्यानंतर बसला गेलं बाय बाय आणि आपण निघालो आपल्या कॉलेजकडे. कॉलेजमध्ये येताच समजलं की शादिक मामा आज पण उशिरा येणार होते. शादिक मामाला आठवण केला आणि शादिक मामाने ग्रँड एंट्री मारली. शादिक मामाला आपल्या ब्लॉग मध्ये घेतला. आपण गेलो शाब्दिक कलाकारला आणण्यासाठी. शाब्दिक कलाकारने सर्वप्रथम आपल्याला जय महाराष्ट्र केला आणि आपण गेलो आपल्या क्लासमध्ये गेल्यानंतर 3 लेक्चर करून आपण गेलो शाब्दिक कलाकारच्या भावाला सोडण्यासाठी. हा आहे शाब्दिक कलाकारचा भाऊ ऋतिकाच जाणार होता एनसीसी तर्फे तिरुपती बालाजीला. तर त्याला सोडण्यासाठी आपल्याला जायचं होतं बस स्टॉपवर. सर्वप्रथम त्याला म्हणलं चाल, म्हणलं आता तुझ गाडी घे म्हणलं, येताना तर मला चालवायची आहे. नंतर त्याच्या हातात गाडी देऊन आपण निघलो मस्तपैकी. त्याची गाडी चालवायची पद्धत मला का आवडली नव्हती, त्यामुळे त्याला म्हणलं तू सरक पीछे, गाडी तेरा भाई चलाएगा. गाडीची जबाबदारी माझ्या हातात घेऊन आपण पोहोचलो बस स्टॉपवरती गेल्याच्या नंतर समजलं की तिथे त्याची बस लागलेलीच आहे. नंतर त्याला त्याच्या बसमध्ये बसून दिला आणि आपण त्याला केलं बाय बाय आणि सहज थोडी इंग्लिश पण आणली. त्याला म्हणलं हॅपी जर्नी भाऊ, आरामात जा आणि आरामात ये. त्याला सोडून आपण आलो कॉलेजमध्ये आल्याच्या नंतर तिथे भेटले आपल्याला कुणाल भाऊ. त्यांनी मस्तपैकी त्यांचा आयफोन घेऊन येत होते. त्यांना म्हणलं भाऊ आपल्याला तुमच्या मुलात आपला एक फोटो काढायचा म्हणलं. ते म्हणे चालते ना भाऊ, का विषय आहे का. नंतर मस्तपैकी आपला झाला तिथं फोटोशूट कंप्लीट केला आणि आपण नंतर पोहोचलो लालपरीमध्ये. थोडाफार संघर्ष केल्यानंतर लालपरीमध्ये जागा भेटली होती आपल्याला. निकित भाऊला मात्र जागा भेटली होती. निकित भाऊ म्हणे कोई बात नाही, तू भेट म्हणे. चला मग भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. फॉलो करायला विसरू नका भावांनो.